नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाचे 20 प्रश्न आपण पाहणार आहोत. 20 प्रश्नांपैकी किमान 15 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला यायलाच पाहिजे. पहा, या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, गाय या शब्दाचे पुल्लिंग काय? पर्याय पहा, विचार करा. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक प्रश्नासाठी तुम्हाला वेळ असेल 3 ते 5 सेकंद. गाय या शब्दाचे पुल्लिंग काय? तर पहा, योग्य उत्तर आहे बैल. गाय या शब्दाचं पुल्लिंग बैल. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. पुढील प्रश्न पहा, विरुद्धार्थी शब्दांबाबत खालीलपैकी चुकीची जोडी शोधा. खाली आपल्याला 4 पर्याय दिले आहेत. ते चारही पर्याय एकमेकांच्या विरुद्धार्थी आहे आणि कोणता पर्याय चुकीचा आहे हे आपल्याला शोधायचं आहे. पहिला पर्याय पहा, देव दानव. विद्यार्थी मित्रांनो, देव दानव एकमेकांच्या विरुद्धार्थी आहे. पहिला पर्याय बरोबर आहे. दुसरा पर्याय पहा, सबल दुर्बल. विद्यार्थी मित्रांनो, दुसरा पर्याय सुद्धा एकमेकांच्या विरुद्धार्थी आहे. सबल दुर्बल. दुसरा पर्याय बरोबर आहे. तिसरा पर्याय पहा, खेद हर्ष. खेद म्हणजे काय? दुःख. आणि हर्ष म्हणजे काय? आनंद. तिसरा पर्याय सुद्धा एकमेकांच्या विरुद्धार्थी आहे. चौथा पर्याय पहा, घर सदन. विद्यार्थी मित्रांनो, जो काही चौथा पर्याय आहे ते आहे आपलं उत्तर. कारण घर आणि सदन हे दोन्ही शब्द समानार्थी आहे. योग्य उत्तर आहे 4 नंबर पर्याय. आपल्याला काय विचारलं? विरुद्धार्थी शब्दांबाबत खालीलपैकी चुकीची जोडी शोधा. 4 नंबर पर्याय विरुद्धार्थी शब्दांची नाही आहे, समानार्थी शब्दांची आहे. पहिले तीनही पर्याय एकमेकांच्या विरुद्धार्थी आहे. म्हणून योग्य उत्तर आहे 4 नंबर पर्याय. पुढील प्रश्न पहा, खालीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे? विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी संस्था व संस्थापक आपल्याला दिलेले आहेत. पहिला पर्याय पहा, खुदाई खिदमतगार खान अब्दुल गफार खान. खुदा ई खिदमतगार ही जी काही संस्था आहे ही खान अब्दुल गफार खान यांनी स्थापन केली होती. बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. कधी स्थापन केली होती? 1929. पहिला पर्याय बरोबर आहे. दुसरा पर्याय पहा, हरिजन सेवक संघ महात्मा गांधी. विद्यार्थी मित्रांनो, हरिजन सेवक संघाची स्थापना महात्मा गांधींनी केली होती का? 100% बरोबर आहे. कधी केली होती? 1932. विद्यार्थी मित्रांनो, 50 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरती, आरोग्य भरती यामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. हरिजन सेवक संघाची स्थापना कोणी केली? महात्मा गांधी. कधी केली? 1932. तोंडी पाठ करून ठेवायचं आहे. तिसरा पर्याय पहा, फॉरवर्ड ब्लॉक स्थापना कोणी केली? सुभाषचंद्र बोस. बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. फॉरवर्ड ब्लॉक स्थापना कोणी केली? सुभाषचंद्र बोस. कधी केली? 1939. साल लक्षात ठेवा. तिसरा पर्याय सुद्धा बरोबर आहे. आपल्याला काय विचारलं? खालीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे? तीनही पर्याय बरोबर आहे. म्हणून योग्य उत्तर आहे सर्व बरोबर. सर्व बरोबर. विद्यार्थी मित्रांनो, वही पेन घ्या, लिहून ठेवा. खुदाई खिदमतगार खान अब्दुल गफार खान, हरिजन सेवक संघ महात्मा गांधी आणि फॉरवर्ड ब्लॉक सुभाषचंद्र बोस यांच्यावर एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, 10 वेळा, 20 वेळा, 50 वेळा पेक्षाही जास्त वेळा प्रश्न विचारले गेलेले आहेत. पुढील प्रश्न पहा, फूल या शब्दाचे अनेक वचन काय? सोपा प्रश्न आहे, लगेच उत्तर यायला पाहिजे. फूल या शब्दाचे अनेक वचन काय? तर पहा, योग्य उत्तर आहे फुले. फुल, फुले. पुढील प्रश्न पहा, जागतिक अपंग दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? वारंवार परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेला आहे. जागतिक अपंग दिन. विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर आहे 3 डिसेंबर. जागतिक अपंग दिन 3 डिसेंबर. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात कसं ठेवायचं त्यासाठी छोटीशी ट्रिक्स आहे. पहा, काय म्हटलं आहे? जागतिक अपंग. अपंग. कसा लिहितो आपण? असा लिहितो. बरोबर की नाही? हा जो पार्ट आहे हा 3 सारखा दिसतो, म्हणून 3 लक्षात ठेवायचं. आणि 3 डिसेंबर
3 डिसेंबर जागतिक अपंग दिन. हा जो अ आहे, हा आपण असा लिहितो. हा जो पार्ट आहे हा 3 सारखा दिसतो, म्हणून 3 सारखा दिसतो म्हणून 3 अंक लक्षात ठेवायचा. जागतिक अपंग दिन 3 डिसेंबर. पुढील प्रश्न पहा. खालील वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह वापराल? किती भयानक वाडा आहे हा? किती भयानक वाडा आहे हा? विचार करा, पर्याय पहा, उत्तर सांगा. विद्यार्थी मित्रांनो, लगेच समजतं. या ठिकाणी उत्तर असणार आहे उद्गारवाचक चिन्ह. किती भयानक वाडा आहे हा? मग आपण नंतर देणार आहोत उद्गारवाचक चिन्ह. लक्षात ठेवा, किती भयानक वाडा आहे हा? उद्गारवाचक चिन्ह या ठिकाणी आपलं उत्तर आहे. आता उद्गारवाचक चिन्ह कसं असतं तर या ठिकाणी पाहून घ्या. उद्गारवाचक चिन्ह कसं असतं? असं असतं. ओके, यावर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारले जातात. आपल्याला चिन्ह दिले जातात आणि हे चिन्ह कोणतं आहे ते आपल्याला विचारलं जातं. या चिन्हांची नावे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. ओके, हे जे चिन्ह आहे हे आहे उद्गारवाचक चिन्ह. पुढील प्रश्न पहा. शताब्दी महोत्सव कधी साजरा होतो? शताब्दी. विद्यार्थी मित्रांनो, लगेच समजतं. शताब्दी, शताब्दी म्हणजे शतक म्हणजे किती? 100. योग्य उत्तर आहे 100 वर्ष. वारंवार परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. शताब्दी महोत्सव 100 वर्ष. पुढील प्रश्न पहा. 1857च्या उठावावेळी भारताचा गव्हर्नर जनरल कोण होता? 1857च्या उठावावेळी भारताचा गव्हर्नर जनरल कोण होता? तर पहा, योग्य उत्तर आहे लॉर्ड कॅनिंग. लॉर्ड कॅनिंग. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न 15 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे, तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे. प्रश्न महत्वपूर्ण आहे. 1857च्या उठावावेळी भारताचा गव्हर्नर जनरल लॉर्ड कॅनिंग होता. लगेच वहीमध्ये लिहून ठेवायचं आहे. पुढील प्रश्न पहा. कोंबड्याची खालीलपैकी कोणती जात जास्त अंडी देते? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे व्हाईट लेग हॉर्न. व्हाईट लेग हॉर्न ही कोंबड्यांची जात आहे आणि ती जास्त अंडी देते. पुढील प्रश्न पहा. खालीलपैकी कोणता पर्याय योग्य आहे? पहिला पर्याय पहा, 25 वर्ष रौप्य महोत्सव. विद्यार्थी मित्रांनो, 25 वर्ष रौप्य महोत्सव बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. दुसरा पर्याय पहा, 50 वर्ष सुवर्ण महोत्सव बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. 50 वर्ष सुवर्ण महोत्सव. तिसरा पर्याय पहा, 60 वर्ष हीरक महोत्सव बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. 60 वर्ष हीरक महोत्सव. या ठिकाणी तीनही पर्याय बरोबर दिलेले आहेत, म्हणून योग्य उत्तर आहे 4 नंबर पर्याय, सर्व बरोबर. लगेच लिहून ठेवा. रौप्य महोत्सव 25 वर्ष, सुवर्ण महोत्सव 50 वर्ष, हीरक महोत्सव 60 वर्ष. वारंवार परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, जे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत तेच प्रश्न आपण घेत असतो. पुढील प्रश्न पहा. एखाद्या कामाला पुन्हा नव्याने सुरुवात करणे म्हणजे डॅश डॅश. पर्याय पहा, विचार करा. एखाद्या कामाला पुन्हा नव्याने सुरुवात करणे म्हणजे काय? तर उभा इंद्र करणे. एखाद्या कामाला पुन्हा नव्याने सुरुवात करणे म्हणजेच उभा इंद्र करणे. पुढील प्रश्न पहा. जून ते सप्टेंबर या काळात महाराष्ट्रावरून डॅश डॅश मोसमी वारे वाहतात 100 वेळापेक्षाही जास्त वेळा. हा प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरती, आरोग्य भरती यामध्ये विचारला गेला आहे. जून ते सप्टेंबर या काळात महाराष्ट्रावरून डॅश डॅश मोसमी वारे वाहतात. तर पहा, योग्य उत्तर आहे नैऋत्य मोसमी वारे वाहतात. कोणते? नैऋत्य. पुढील प्रश्न पहा. हितवाद या वृत्तपत्राचे जनक कोण आहेत? हितवाद. योग्य उत्तर आहे गोपाळकृष्ण गोखले. हितवाद या वृत्तपत्राचे जनक गोपाळकृष्ण गोखले हे आहेत. पुढील प्रश्न पहा.
भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमान्वये सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली आहे? प्रश्न महत्वपूर्ण आहे, उत्तर यायलाच पाहिजे. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमान्वये सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली आहे? तर पहा, या ठिकाणी योग्य उत्तर आहे 4 नंबर पर्याय, कलम 124. कलम 124 अन्वये सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आलेली आहे. पुढील प्रश्न पहा, कोणत्या चौकीवर हल्ला झाल्याने असहकार चळवळ तातडीने थांबवण्यात आली? योग्य उत्तर आहे चौरी चौरा. चौरी चौरा या चौकीवर हल्ला झाल्याने असहकार चळवळ तातडीने थांबवण्यात आली. पुढील प्रश्न पहा, उद्देश पत्रिकेत बहाल केलेल्या स्वातंत्र्याचा बरोबर क्रम कोणता आहे? उद्देश पत्रिकेत बहाल केलेल्या स्वातंत्र्याचा बरोबर क्रम कोणता आहे? तर पहा, या ठिकाणी योग्य उत्तर आहे 3 नंबर पर्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना. लक्षात घ्या, या ठिकाणी आपल्याला क्रम विचारलेला आहे. आपली जी काही उद्देश पत्रिका आहे त्यामध्ये हे शब्द आहेत आणि या शब्दांचा क्रम आपल्याला विचारलेला आहे. विचार, नंतर अभिव्यक्ती, नंतर विश्वास, नंतर श्रद्धा, नंतर उपासना. हा क्रम असाच तोंडीपाठ करून ठेवायचा आहे. योग्य उत्तर आहे 3 नंबर पर्याय. पुढील प्रश्न पहा, भारताचे राष्ट्रीय पेय म्हणून कशाला मान्यता देण्यात आली? तर पहा, योग्य उत्तर आहे 2 नंबर पर्याय, चहा. भारताचं राष्ट्रीय पेय चहा. पुढे पहा, खालीलपैकी कोणता पर्याय अयोग्य आहे? म्हणजेच कोणता पर्याय चुकीचा आहे हे आपल्याला शोधायचं आहे. या ठिकाणी आपल्याला कादंबरी आणि लेखक दिलेले आहेत. पर्याय पहा, लीलावती, कौतूहल. विद्यार्थी मित्रांनो, पहिला पर्याय बरोबर आहे. दुसरा पर्याय पहा, विवेक सिंधू, मुकुंदराज. बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. विवेक सिंधू नावाचा ग्रंथ आहे, मुकुंदराज यांनी लिहिला आहे. 100% बरोबर आहे. भावार्थ दीपिका, संत ज्ञानेश्वर. 100% बरोबर आहे. तीनही पर्याय बरोबर आहे. आपल्याला काय विचारलं, कोणता पर्याय अयोग्य आहे? तर तीनही पर्याय बरोबर आहे. म्हणून योग्य उत्तर आहे 4 नंबर पर्याय, यापैकी नाही. वही पेन घ्या, लिहून ठेवा. लीलावती, कौतूहल, विवेक सिंधू, मुकुंदराज आणि भावार्थ दीपिका, संत ज्ञानेश्वर यावर वारंवार प्रश्न विचारले गेले आहेत. पुढील प्रश्न पहा, काडतूस हा शब्द कोणत्या भाषेतील आहे? काडतूस, तर पहा, योग्य उत्तर आहे पोर्तुगीज भाषेतील शब्द आहे. पुढील प्रश्न पहा, मराठा तितुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा हा संदेश आपणाला कोणी दिला? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे संत रामदास. संत रामदास. पुढील प्रश्न पहा, संगणकाचा मेंदू कशाला म्हणतात? हा प्रश्न सोलापूर पोलीस भरती 2023 मध्ये विचारला गेला आहे. हा प्रश्न वनरक्षक भरतीमध्ये विचारला गेला आहे. संगणकाचा मेंदू कशाला म्हणतात? योग्य उत्तर आहे सीपीयू. सीपीयू. विद्यार्थी मित्रांनो, सीपीयू म्हणजे नेमकं काय? लगेच मला कमेंट करून सांगायचं आहे. यावर सुद्धा प्रश्न विचारला गेला आहे. सीपीयू. ओके. पुढे पहा, उत्तर प्रदेश राज्याची राजधानी कोणती? उत्तर प्रदेश या राज्याची राजधानी कोणती? तर पहा, योग्य उत्तर आहे लखनौ. लखनौ. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये 20 प्रश्न आपण पाहिलेले आहेत. हे सर्व प्रश्न एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, 10 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरतीमध्ये, तलाठी भरतीमध्ये विचारले गेलेले आहेत. सर्व प्रश्न तोंडी पाठ करून ठेवायचे आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.